ऑब्जेक्शन जो मात्र ऍक्सेप्ट केला जाणार नाही, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. इन द फील्ड तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता, ज्यावेळेस सामना कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाहीत. आजच्या दिवसामधील दुसरा सामना पाहायला मिळतो, एका बाजूला अल्ली आणि दुसऱ्या बाजूला तुते. आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल या ऐकूया आपण खेळाच्या सत्रामध्ये पूर्ण मॅच आपण ऐकणार आहोत. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ मुरबाड म्हणून ज्यांची ओळख आहे असे शेळके सरांना, सुनीलजी शेळके सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत खेळाच्या पूर्ण सत्रामध्ये. ओव्हर टू कॉम्बॉक्स सुनीलजी शेळके सर. धन्यवाद प्रथमेश. ओबी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक ही स्पर्धा मित्रांनो आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसाची रम्य आणि हसरी सकाळ. उपस्थित सर्वांचं ओबी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. प्रथमारंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती, तुझ्या दर्शने मांगल्याच्या ध्वजा सदा पडकती. गणरायाला वंदन करूया. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला मिळतोय आणि ही स्पर्धा विनाविघ्न पार पडावी, त्याचबरोबर आजचा दिवस विनाविघ्न पार पडावा यासाठी त्याला साकडं घालूया. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू यावेळेस सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करतायत. ऑफ ड्राईव्हचा फटका ऑफर केला होता फलंदाजाने. मॅच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा दुसरा सामना आहे, जिकडे तुते संघ साई स्टार आल्यानी बरोबर खेळताना आपण बघत आहात. तुते आणि साई स्टार आल्यानी अशा पद्धतीचे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. उजव्या एष्टीच्या फार बाहेरचा चेंडू होता, येथे जोरदार अपील रेस केली गेली. पंच सहमत नाहीत. पंच उजव्या एष्टीच्या बाहेरून जाणाऱ्या चेंडूला यावेळेस इथे वाईट दर्शवतायत, वाईट सुचवतायत आणि वाईट करार देत आहेत. त्याचमुळे एक अतिरिक्त धावपलकर जोडली जाईल. हरेश तुते आणि साई स्टार आल्यानी असा सामना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा शेंद्रूंचं ग्राउंड मला आठवतंय, तिकडे साई स्टार आल्यानीचं प्रदर्शन गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये चांगलं राहिलं होतं. भावेश गोलंदाजीसाठी आहेत. स्ट्रायकिंगला बॅटरचा आपण विचार केला तर शाहरुख आहेत. शाहरुख साठीचा फुलर लेनचा चेंडू यावेळेस लोअर फुलटॉस होता आणि अगोदरच मन बनवलं होतं की ऑन साईडला फटका खेळायचा आहे. त्याचमुळे चेंडूच्या मेरिटवर न खेळता मनामध्ये जो फटका होता तो खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. चेंडूपाईचा संपर्क झाला नव्हता. निर्धाव चेंडू आपण बघितला. गोलंदाज भावेशच्या वतीने हे षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. फुलटॉस पुन्हा एकदा इथे मिड ऑनला क्लिअर केलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये उपस्थित सुरू आणि त्याचमुळे त्याचा फायदा घेतलेला आहे या फलंदाजांनी. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार. या मॅच मधील पहिला चौकार. बघा, वेळेच्या बाबतीत सूचना तुम्हाला आम्ही निश्चितच देऊ. हा सामना आपण बघितला की 11:02 सुरू झालेला आहे. त्यामुळे 11:17 तुमची 3 षटकं ही कोणत्याही परिस्थितीत फेकली गेली पाहिजेत. कालचा दिवस आपण सगळ्या जणांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने एन्जॉय केला. शहापूर परिसरातील सगळे नामवंत आणि दिग्गज संघ कालच्या दिवसामध्ये खेळताना आपण पाहिले आणि हे सगळं करत असताना सुद्धा एक सामना आपल्याला स्पेअर ठेवावा लागला आणि त्यामुळे वेळेच्या बाबतीत आपण गांभीर्य बाळगणं अत्यंत गरजेचं असतं. फक्त क्रिकेटच नव्हे तर कोणताही खेळ असो, त्याची दुसरी बाजू वेळेच्या शिस्तीची हवी आहे. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. बॅट आणि बॉलचं इथे उत्तम कनेक्शन आपण पाहिलं आणि चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. या मॅच मधील हा पहिला षटकार. भावेशचं हे षटक आहे. आतापर्यंत धावा आपण पाहिला तर त्या 12. शाहरुख साठी फुल लेनचा चेंडू सरळ मागे जातोय. फलंदाज बचावलेले आहेत, वाचलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही.
मिस्ड बाय व्हेरी लिटिल मार्जिन, अत्यंत छोट्या थोड्या फरकाने चेंडू स्टंप्सवर आदळल्यापासून वाचला असं म्हणायला हरकत नाही. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये, मॉनिटर रिप्लेमध्ये, ॲक्शन रिप्ले बघूया. थोडी अधिकची उंची मिळाली चेंडू पडल्यानंतर आणि त्याचमुळे यष्ट्या वाकायच्या राहिल्या. पहिलं षटक संपते जे हाताळलं गोलंदाज भावेशने. त्याने खर्च केलेल्या आहेत एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 12 आणि मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब तुते आणि त्यांच्या विरोधात साई स्टार आल्यानी. कालप्रमाणेच आजही आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत ॲज अ स्कोरर शशिकांत सर आणि त्याचबरोबर UTCची संपूर्ण टीम शैलेश भोईर सर आणि त्यांचा संपूर्ण चमू इकडे सज्ज झालेला आहे. अत्यंत चांगलं गुणात्मक थेट प्रक्षेपण या वाहिनीच्या द्वारे आपण सगळेजण बघत आहात. क्रमांक 2चं षटक गोलंदाज हर्षलच्या वतीने फेकलं जाईल. दिगंबर स्ट्रायकिंग एंडला. दूरवरचा चेंडू होता आडव्या बॅटने फोर्सिबल स्ट्रोक. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमा पार, फटका दर्जेदार. फलंदाज दिगंबरचा हा प्रहार चौकार. उजव्या बाहेरचा चेंडू त्यामुळे आडव्या बॅटने खेळण्यामध्ये समर्थता मिळाली फलंदाजाला. चौकार आलेला आहे. आणखी एकदा समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक. या अधिकची लांबी मिळते. सारख्याच उंचीने चेंडू निघून गेला होता परंतु अंतिमतः सीमारेषेच्या वरून यावेळेस हवाई सफर चेंडूला दिलेली आहे. फलंदाज दिगंबर इथे चांगला खेळतोय. आक्रमकतेला गवसणी घालणारा आणखी एक मोठा फटका षटकार. फलंदाजाला हात खोलण्यासाठीची जागा देत आहेत गोलंदाज. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने वळला असावा. ज्या पद्धतीने आपण बघतो की फलंदाजापासून तो दूर राहिलेला आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. हा चेंडू वाईड घोषित केला. एक अतिरिक्त धाव मिळेल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर आहे 23 अर्थात 23. इथे फटका आणखी एक चांगला आहे. कव्हरच्या बाजूने काढतायत. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हर मध्ये उपस्थित होते. चेंडू पर्यंत पोहोचण्याआधी चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. आणखी एक चांगला प्रहार, आकर्षक चौकार. खराब गोलंदाजी होते. याचं कारण असं आहे की फलंदाजाला सातत्याने आर्म एक्सटेन्शन करण्यासाठीचा रूम दिला जातो आणि एक बॅटर म्हणून तुमच्यासाठी हे कंजेनियल ॲटमॉस्फिअर आहे. ही चांगली साधी सोपी खराब बॉलिंग आहे. कारण तुम्ही हात खोलण्याची संधी फलंदाजाला दिली तर तो प्रहार करणारच आहे. 27 धावा आहेत. त्याचबरोबर धावफलकावर 4 चेंडूचा सामना करत असताना 15 वर खेळत आहेत फलंदाज दिगंबर. समोर ठेवलेला चेंडू अबे फ्रॉम दी बॉडी खेळले. स्वतःला स्ट्रेच केला. चेंडूच्या पिच पर्यंत गेले आणि पूल करण्याचा प्रयत्न इथे फसतोय. या अगोदर एक षटकार 2 चौकार ज्या फलंदाजाने लगावले त्या फलंदाजाला माघार घेण्यासाठी भाग पाडलेले गोलंदाज हर्षलने स्वतःच्या गोलंदाजीवर हा झेल टिपला आणि बॅटर दिगंबर इथे बाद झालेले आहेत. बघूया. रोहन आलेले आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3 साठी ते खेळतील. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणं हे अत्यंत जिकरीचं काम असतं, जबाबदारीचं काम असतं आणि ती जबाबदारी रोहनच्या खांद्यावर इथे दिली गेलेली आहे. पाहिजे तिचं निर्वहन कशा पद्धतीने करतील. रक्षात्मक पवित्र मैदानाच्या आतमध्ये चेंडूला हरकत मिळते की नाही हे बघायचं होतं. चेंडूच्या लाईन मध्ये आले होते पण चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेर निघून गेला. थोडा छोटेखानी कमबॅक इथे या षटकामध्ये करत असताना गोलंदाज हर्षलला आपण पाहिलेले आहे. कारण या षटकामध्ये
2 चौकार 1 षटकार सुद्धा आला होता. चेंडू पडला, अतिरिक्त राईज झाला आणि त्याचमुळे फलंदाजाच्या समोर प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. बॅट जिकडे फिरली होती त्याहीपेक्षा अधिक उंचीने चेंडू निघून गेला. मागे यष्टीरक्षकाने योग्य कामगिरी करत असताना चेंडूला अडवलंय, स्वतःच्या हातामध्ये ठेवलंय. 2 षटकं संपतायत. धावफलक दाब आहेत 27 आणि 1 गडी बाद. सलामच्या वतीने तिसरं षटक इथे हाताळण्यात येत आहे आणि पहिला चेंडू सलामने अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेला आपण पाहिला. शाहरुखला त्याने शांत ठेवलंय. 6 चेंडूंमध्ये 10 धावांवर व्यक्तिगतरित्या खेळतोय फलंदाज शाहरुख. मैदानाच्या आतमध्ये सामना मित्रांनो तुम्ही सगळेजण एन्जॉय करत आहात. शिवशक्ती तुते आणि त्यांच्या विरोधात 6 स्टार अल्ल्यानी तुते हे दोन्ही मातब्बर आणि चांगले संघ आहेत. त्यामुळे गुणात्मक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकणार आहात. उजव्या यष्टीच्या बाहेर अगोदरच कमिट होऊन वाढ बघत होते आणि गोलंदाजाने त्याहीपेक्षा बाहेर चेंडू हाताळला. फलंदाजाच्या रीच पासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज ते करतायत आणि उजव्या यष्टीच्या फार बाहेर होता. त्याचमुळे पंचांनी या चेंडूला वाईट ठरवलेलं आहे. आणखी एक धाव अतिरिक्तच्या रूपाने येईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 28. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना सुरू आहे. कालच्या दिवसामध्ये एक सामना स्पेअर राहिलेला आपण बघितला. वेळेच्या बाबतीत समायोजन करता आलं नव्हतं फलंदाज तिकडे संघांना. पुढ्यात ठेवलेला चेंडू आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न कमी गतीने इथे चकित करतायत. अलीकडचं क्रिकेट असं आहे, तुम्ही भरधाव वेगाने गोलंदाजी जर केली तर फलंदाज त्यावर तुटून पडत असतात. त्या वेगाचा चांगला वापर करतात. परंतु अलीकडे कमी वेगाने जर गोलंदाजी तुम्हाला करता आली तर फलंदाजाच्या समोर अनेक प्रश्न तुम्ही विचारता आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात गोलंदाज सलाम. पुन्हा एकदा कमी गतीने हाताळलेला चेंडू पडल्यानंतर थोडा बाहेरच्या अंगाने वळत होता. इथे आउटर एज लागली आणि यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षाने आणखी एक चांगला झेल टिपला. त्याचबरोबर फलंदाजी करणारा संघ अर्थात शिवशक्ती तुतेला लागलेला दुसरा हादरा. सचिनजी घरत साहेब क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. उद्योजक आहेत शिलोत्तरचे. आपणास विनंती आयोजकांच्या वतीने या आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा. आयोजकांच्या वतीने तुमचा इथे सन्मान केला जाईल. आजच्या या दिवसामध्ये तुम्हाला नडगाव आणि त्यांच्या विरोधात मोरिया शेंद्रुण असा हा सामना पाहायला मिळेल. त्याचबरोबर मोरिया सरळांबे अस्नोली बरोबर खेळतानाही तुम्ही बघू शकाल. सलाम या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे कमी गतीने चेंडू हाताळत आहेत. लीप मोमेंट त्यांची चांगली आहे. फ्रंट ऑन पोझिशनमध्ये गोलंदाजी करतायत. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाने निश्चितच निघतो. त्याचमुळे फलंदाजांना त्याने शांत ठेवलेलं आहे. फलंदाजांसाठी डिसअपॉइंटमेंट इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. काठिण्य पातळी चांगली आहे गोलंदाजाची. पुन्हा एकदा समोर ठेवलेला चेंडू इथे समायोजन करण्यामध्ये यश मिळालं. फलंदाजाला अंतिम क्षणाने लास्ट मोमेंटला चेंडू पाईचा कनेक्शन त्याने केलेलं आहे. अतिरिक्त उसळी यावेळेस मिळाली होती आणि ती चांगल्या पद्धतीने टॅकल करत असताना ऑनसाईडला फटका खेळलेत फलंदाज हरेश. 2 चेंडूंचा सामना आतापर्यंत हरेश या फलंदाजाने केलेला आहे.
शिवशक्ती तुते आणि त्याचबरोबर 6 स्टार आल्यानी असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. 30 पर्यंत गेलेला डाव आपण बघू. 2 षटक आतापर्यंत 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे. शेवटचा चेंडू या षटकातील फेकला जाईल. स्विच केलेलं आहे. यावेळेस कनेक्शन अत्यंत चांगलं आहे आणि प्रभाच्या विरुद्ध दिशेने जात असताना यावेळेस एक टप्पा घेत असताना चेंडू सीमापार निघून गेला. फटका हा भारदस्त आहे आणि इथे धारदार चौकार. मोहनजी कुडव साहेब यांचं क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. अगदी विहित वेळेमध्ये 3 षटके इथे संपवण्यामध्ये यश मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात 6 स्टार आल्यानीला. त्यामुळे त्यांना कोणती पेनल्टी इकडे मिळणार नाही. आणि फलंदाजाने अगोदर आपण बघितलं होतं विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला होता. सीधी उंगली से जब घी बाहेर निकलतानाही तो उंगली टेढ़ी करनी पडती है असं हिंदीमध्ये आपल्याला माहित आहे. ते स्टेटमेंट मैदानाच्या आतमध्ये देण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला होता आणि त्यामध्ये त्याला यश सुद्धा मिळालं होतं. चौकार आला होता. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर ते आहेत 34 अर्थात 34 आणि चौथं षटक नितीनच्या वतीने इथे फेकलं जाईल. स्ट्रायकिंगला बॅटर आहेत रोहन. रोहनला फुलर लेनचा चेंडू. पहिला चेंडू वाईड यॉर्कर हाताळलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीशी ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते पहिला चेंडू तुम्ही इतका चांगल्या पद्धतीने हाताळता, नियंत्रण चांगलं होतं, त्याचबरोबर संतुलित वेगाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करतील यावेळेस गोलंदाज नितीन. बोलू का यावेळेस इथे आपण बघतो ऑफ ड्राईव्हचा फटका होता. ऑन दी अप खेळले होते. इथे फलंदाज बाद असतील. आता पाहायचे कोणते फलंदाज इथे बाद होतील. पंच त्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष वेधतील. यस, नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज यावेळेस इथे बाद आहेत. या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातील दुसरी लढत पहिल्या फेरीची मित्रांनो आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. शिवशक्ती तुते आणि 6 स्टार आल्यानी या 2 संघांदरम्यान पहिला डाव सुरू आहे. नाणेफेक जिंकलेली आपण पाहिली ती 6 स्टार आल्यानीने आणि त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आल्यानीची. पॅडमध्ये ठेवलेला चेंडू. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. स्वतःला क्रॅम्प केलं होतं. बॉडी शेप जरी लूज केला असेल तरी अंतिम क्षणाला चांगला फटका प्रोड्यूस केलेला होता फलंदाजाने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित होते. स्क्वेअर लेगला चेंडू आडून फेकी झाली. याच दरम्यान 2 धावा इकडे मिळत आहेत या फलंदाजाला. हरेशचं व्यक्तिगत कॉन्ट्रीब्युशनचा विचार केला तर 4 धावा 4 चेंडूंवर खेळत असताना त्याचा सामना करत असताना 8 धावा त्याने धावपलकर जोडलेल्या आहेत. 37 रन्स ऑन दी बोर्ड. 37 धावा याचबरोबर धावपलकर आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण बघू. या षटकातील 3 चेंडूंचा काही यश आहे. 45 पर्यंत डाव जाईल का हे आपल्याला पाहावं लागेल. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल करत असताना कर्णधाराला आपण बघत आहात. पायांमध्ये ठेवलेला चेंडू उचलून मारलेला आहे. उंची फार मिळाले, अंतर मिळेल का हा फार मोठा प्रश्न आहे. इथे अंतर मिळत नाही. मिसटायमिंग फटका होता. अधिकची ताकद वापरण्याचा प्रयत्न तिकडे केला आणि याच बरोबर झेल टिपला गेलेला आहे. फलंदाज हरेश यांच्या खेळीचा अंत होत आहे. चौथा आद्रा फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात शिवशक्ती तुतेला. झेल खाली समीर आले होते. बघूया आपण आपल्या ऍक्शन रिप्ले मध्ये. खडे खडे खेळले होते. खरं तर ऑनसाइडचा चेंडू होता. फिरून मारण्याचा प्रयत्न केला असता तर लॉंग लेग रिजन वगैरे तिकडे टार्गेट करता आली असती ऑनसाइडला फलंदाजाला, परंतु जसे उभे ते तसा चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न केला. टायमिंग तितकं चांगलं जुळलं नव्हतं आणि चेंडू फार काळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षक समीर चेंडू खाली आले होते. त्याने टिपला अत्यंत चांगला झेल आणि याचबरोबर फलंदाज हरीश यांच्या खेळीचा अंत झाला. 2 चेंडू शेष आहेत पहिल्या सत्रातील पहिल्या डावातील.
यानंतरचा सामना आपण बघू शकू भावघर आणि त्यांच्या विरोधात शिलोत्तर या दोन संघांदरम्यान. विनंती असेल दोन्ही संघाचे संगणक नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये लगेचच आपण प्रस्थान करायचं आहे. दोन चेंडू राहिलेले 37 पर्यंत गेलेला डाव आपण बघतो. डावखुऱ्या हाताचा फलंदाज निखिल आलेला आहे. निखिलने इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, हलकीसे अपील रेज होते. मला असं वाटतं बॅट कट असावी. ज्या पद्धतीने चेंडू शॉर्ट लेग रिजन कडे मार्गस्थ झाला होता. एक धाव इकडे मिळत आहे आणि फलंदाज दीक्षित आता स्ट्रायकिंग एंडला असलेले आपण बघू शकू. एकूण धावा आहेत त्या म्हणजेच 38. शेवटचा चेंडू समोर ठेवलेला होता उजव्या थोडा बाहेर. फुल लेनचा खोलवर टप्प्याचा पडल्यानंतर थोडा बाहेर निघून गेला. चांगली गोलंदाजी इथे खरं तर आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे साई स्टार अल्याणीची. आणि निर्धारित 4 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघ अर्थात शिवशक्ती तुतेला त्याने 38 मध्ये रेस्ट्रिक्ट केलेला आहे आणि 39 धावांचं लक्ष गाठावं लागेल सामना जिंकण्यासाठी पहिल्या फेरीतील साई स्टार अल्याणीला. यानंतरचा सामना भावघर आणि त्यांच्या विरोधात शिलोत्तर असा असणार आहे. दोन्ही संघाचे संगणक नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये लगेचच प्रस्तुत होणं तुम्हाला बंधनकारक आहे. अविनाशजी साहेब आपण क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर विनंती आहे आयोजकांच्या वतीने या आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा आणि सुरू असणाऱ्या क्रीडा सोहळ्याचा आपण आनंद घ्या. क्षेत्ररक्षण लगेच सज्ज करा. यस आपण उशीर करू नका. क्षेत्ररक्षण सज्ज करा. त्याचबरोबर सलामीची जोडी साई स्टार अल्याणी लवकरात लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना करा. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपल्याला धाडायची आहे. साई स्टार अल्याणी आपण उशीर करू नका. कालच्या दिवसामध्ये आपल्याला माधव ठाकरे सर त्याचबरोबर त्यांचे पुत्र राज ठाकरे आणि प्रदीपजी भंडारी पंचांच्या भूमिकेमध्ये जोडले गेले होते आणि आज आपण बघतो याच परिसरातील अत्यंत नामवंत अंपायर अर्थात अभिजित सावंत सर आणि त्यांच्या लिडरशिपमध्ये दशरथजी खुपशे आणि त्याचबरोबर हेमंतजी तावडे सर आपल्याला इथे आज अंपायरिंगसाठी जोडले गेलेले आहेत. कोणती स्पर्धा नावारूपाला येत असताना अंपायरिंगचा स्टँडर्ड चांगला असणं अत्यंत गरजेचं आहे आणि अंपायरिंगचा स्टँडर्ड जर चांगला असेल तर मग तिथे पारदर्शिता जपली जाते आणि ती ट्रान्सपरन्सी मग त्या स्पर्धेला उंच अनेक शिखरांवर घेऊन जात असते. विदाउट एनी कॉन्ट्रोवर्सी मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेस पंच निर्णय देत असतात तेव्हा तेव्हा त्यांच्या नावाचं लौकिक होत असतं आणि तेच गरजेचं आहे.
आणि खेळाडू वृत्ती सुद्धा खेळाडूंना दाखवणं गरजेचं आहे. कधी कधी काही गोष्टी अशा होतात की खेळाडूंना त्या अपेक्षित नसतात, ते निर्णय त्यांना पचत नसतात, परंतु तरी सुद्धा भावनांचा उद्रेक करण्यापेक्षा दिलेल्या निर्णयाचा सन्मान करणं अत्यंत गरजेचं आहे. 11:25 पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा फुलरलेनचा आपण पाहिलेला आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता, मागच्या पायावर उभे होते, तिथूनच बॅट चालली होती फलंदाजाची. चेंडूफळीचा संपर्क आलेला आपण बघितला नाही. तुते संघ यावेळेस गोलंदाजी करत असताना गोलंदाज दिगंबरचा ते वापर करतायत आणि नितीन त्याचबरोबर जयेश हे दोन फलंदाज आपण खेळपट्टीवर आलेले बघतो. दिगंबर पांढरे यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू अतिरिक्त वेगाने हाताळलाय. अपील तर झाली होती, परंतु त्यामध्ये फील तितका नव्हता आणि पंच हे हेरतायत. स्विच केलेलं आहे, कनेक्शन अत्यंत चांगलं, एकही क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही आणि याच बरोबर एक टप्पा घेत असताना चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. यानंतरचा पहिल्या फेरीचा सामना बावघर आणि शिलोत्तर या दोन संघांदरम्यान. सन्माननीय आमचे अतिथी अशोकजी भेरे साहेब, आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते ही नाणेफेक कक्षामध्ये संपन्न करा. चांगला फटका खेळला होता. अगोदरचे दोन चेंडू आपण पाहिले होते, फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये यश मिळालं होतं गोलंदाज दिगंबरला आणि त्याच्या विरोधात इथे आक्रमणाला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीचे दोन चेंडू दिगंबरने अत्यंत चांगले हाताळले, परंतु त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर जो स्विचचा फटका खेळला फलंदाज, तिथून थोडा कॉन्फिडन्स कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो दिगंबरचा. फुलरलेनचा उजव्या यष्टीच्या फार बाहेर जाणारा चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये आला आणि त्याचमुळे ड्राईव्ह करण्यामध्ये सक्सेसफुल ठरले बॅटर नितीन. हा चौकार. शिलोत्तर संघाने यानंतरच्या सामन्यामध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 8 धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघतो. यावेळेस पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातंय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने, अर्थात शिवशक्ती तुतेच्या वतीने. गोलंदाज दिगंबर पांढरे. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू, आणखी एक कडक ऑफ ड्राईव्ह, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह ऑफर्ड बाय दॅट बॅटर. जस्ट वन सिंगल अवेलेबल देअर has been completed by those batsmen and score is moving up to 9 runs. This is the match in between Sahastar Alyani and Shivshakti Tute. In first session 38 runs scored by Shivshakti Tute and there is the target of 39. समोर ठेवलेला चेंडू आहे, स्ट्रेट लाईक एन एरो, बाणाप्रमाणे सरळ खेळलेत, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. आणखी एक चौकार. षटक लगेचच आपण सुरू करूया, कारण आपण बघितलं घड्याळाकडे तर 11:25 या सत्राला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कव्हर करावं लागतील. बघा, सुरुवातीचे 2 चेंडू लेंथ बॉल होते आणि शॉर्ट ऑफ गुड लेंथवर आदळले होते. त्यानंतर आतल्या अंगाने आणण्यामध्ये यश मिळालं होतं गोलंदाज दिगंबरला, परंतु त्यानंतरचे 4 चेंडू जर आपण पाहिले ते सगळे स्लॉटमध्ये होते आणि त्याचमुळे त्याच्यावर ड्राईव्हचे फटके वेगवेगळ्या रिजनमध्ये आपण बघितले. एक फटका आला होता रिव्हर्सचा आणि उर्वरित 2 फटके ड्राईव्हचे अत्यंत चांगले बघितले. एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे जाणारा चौकार आपण पाहिला आणि एकदा स्ट्रेट हिट पोझिशनमध्ये आलेला चौकार आपण पाहिलेला आहे. तो सरळ खेळलेला फटका अत्यंत दर्शनीय होता, प्रेक्षणीय होता आणि म्हणून सरळ ज्यावेळेस तुम्ही फटके खेळता बऱ्याचदा तुम्ही सुरक्षित असता. याचं कारण असं की तिकडे क्षेत्ररक्षक ठेवलेले नसतात. कालच्या दिवसामध्ये मी उल्लेख केला होता कायरॉन पॉलार्ड या फलंदाजाचा, ज्याच्यासाठी स्ट्रेट हिट पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल असायचे. IPL मध्ये आपण बघितलं आणि मग त्यानंतर ओव्हरऑल लेदर क्रिकेटमध्ये तोच पायंडा तिकडे रुजू झाला. दीक्षितच्या वतीने दुसरं षटक हाताळलं जाईल. नितीनला फुलरलेनचा चेंडू आहे, इनसाइड आउट इथे खेळत आहेत नितीन. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. लेझी थोडा अप्रोच क्षेत्ररक्षकाचा आपण बघितला. बघा, या स्तरावरचं क्रिकेट खेळत असताना अलीकडे तुम्ही बघता
ओबी स्पोर्ट्स बिरबाडी आयोजित या स्पर्धेमध्ये खासदार चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी अत्यंत चांगली HF हिरोची बाईक ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे स्टँडर्ड तुम्हाला क्षेत्ररक्षणाचा चांगल्या पद्धतीने मेंटेन करावा लागेल. साधना स्मृती छत्रपती वॉरियर्स बावघर शिल्लोत्तर संघाबरोबर खेळताना यानंतर आपण बघणार आहोत. गोलंदाज दीक्षित स्विच केलेला आहे. पुन्हा एकदा हा फलंदाज स्विचचे फटके अत्यंत लिलया खेळतो आणि त्याचाच प्रत्यय आणखी एकदा आला. फुलरलेनचा लोअर फुल टॉस, त्याला फक्त दिशा दिलेली आहे, स्वतःचा स्टान्स बदलला, बॅटची ग्रिप बदलली आणि चेंडूला धाडलेला आहे डिपिश पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक प्रेक्षणीय चौकार. अंदाजाने फार मोठा डिफरन्स क्रिएट केलेला आहे. बघा, तुम्ही फ्रंट ऑफ द विकेट चांगले खेळता, तुम्ही बॅक ऑफ द विकेट चांगले खेळता आणि याचबरोबर तुमच्याकडे या पद्धतीचं इम्प्रोवाइज क्रिकेट जर असेल तर मग गोलंदाजांसाठी मार्जिन ऑफ एरर फार कमी होत असते. आणखी एक खोलवर टप्प्याचा फुलटॉस चेंडू आपण बघतो. या क्षेत्ररक्षकाने हाराकिरी पुन्हा एकदा केलेली आहे. त्या क्षेत्ररक्षकाकडे जास्तीत जास्त वेळा चेंडू निघून जातोय आणि इथेही क्षेत्ररक्षणाचा अभिजात दर्जा टिकवण्यामध्ये अपयशी ठरला क्षेत्ररक्षक. साधारण फिल्डिंग आपण बघितली आणि चेंडूने त्याचा अंतिम साध्य साधलं. हा चौकार. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला तितकं महत्त्व दिलं जात नव्हतं, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये साऊथ आफ्रिकेकडून जॉन्टी रोड्स आला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणाचे आयाम पूर्णपणे बदलले. त्याच्या कक्षा त्याच्या वतीने रुंदावल्या गेल्या. इम्प्रोवाइज क्रिकेट, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पाठमोरे होत असताना चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. डीप स्क्वेअर लेग मधून सुद्धा क्षेत्ररक्षक समोर आले, चेंडू अडवला आणि फेकी झाली. मग जॉन्टी रोड्सने क्षेत्ररक्षणाची जे खरं तर आयाम बदलले, त्यानंतर क्षेत्ररक्षणाला सुद्धा तिकडे व्हॅल्यू मिळायला लागला. आणि अलीकडे जर आपण बघितलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा अनेक असे क्षेत्ररक्षक आहेत की जे अवाक करणारे क्षेत्ररक्षण करतायत आणि क्षेत्ररक्षणाचं डिपार्टमेंट ज्यांचं ज्या संघांचं चांगलं आहे त्या सगळ्या संघांचा बोलबाला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असलेला आपण बघतो. डावी एसटी सोडून जाणार चेंडू हा वाईड असेल. लेदर बॉल क्रिकेटचा, इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर अलीकडे न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स हा क्षेत्ररक्षक माझ्या सगळ्यात आवडीचा आहे. ज्या पद्धतीने तो क्षेत्ररक्षण करतो. भारतीय संघाचा विचार केला तर रवींद्र जडेजा सारखा क्षेत्ररक्षक अत्यंत चाणाक्ष आणि चतुर आहे. गोलंदाजाचा प्री स्टान्स जर आपण बघितला तर तो अत्यंत चांगला आहे. फुल टॉस हॅमर्ड केलेल्या समोरच्या दिशेने प्रचंड ताकद वापरली आणि इथे या फुल टॉसचा खरपूस समाचार घेतला. षटकार. षटकारानंतर धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आपण पाहिला तर ते आहेत 31 अर्थात 31 आणि 39 बनवायचे आहेत, म्हणजे आणखी 8 धावांची गरज आहे. दुसऱ्या षटकामध्येच 31 पर्यंत गेलेला डाव आपण बघतो. पहिल्या षटकामध्ये 13 आले होत्या. या षटकामध्ये आक्रमकता अधिक शोधलेली आहे फलंदाजांनी. पुढ्यात ठेवलेला चेंडू ड्राईव्ह करतायत. खडे खडे खेळले होते, थोडा ऑन द राईज फटका खेळला होता. इथेही फक्त आणि फक्त एक धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा 2 षटकानंतर झालेल्या आहेत, त्या म्हणजेच 32 म्हणजेच 32 आणि 39चं टार्गेट आहे. 7 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन इन 12 डिलिव्हरीज. अत्यंत चांगली फलंदाजी, सुरुवात चांगली मिळाली होती. या पद्धतीचं टार्गेट गाठण्यासाठी तुम्हाला सुरुवात चांगली देणं गरजेचं असतं आणि ती देत असताना फलंदाज नितीन निमसे आणि जयेश खापरे यांना आपण बघितलं होतं. दोघेही खेळपट्टीवर अजूनही उपस्थित आहेत. अल्याणी संघ म्हटला की अल्याणी गावचा बुलंद आवाज आम्हाला आठवतो. आमचे अत्यंत जवळचे मित्र सोमनाथ खाडे सर, त्यांच्याच वतीने या स्पर्धेमध्ये समालोचनाची संधी लाभलेली आहे. मराठी भाषेमध्ये अत्यंत चांगलं समालोचन त्यांचं गेली अनेक वर्ष आपण सगळेजण ऐकत आहात आणि त्यांच्याच गावातील संघ साय स्टार अल्याणी मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करते. फुलरलेनचा खोलवर टप्प्याचा उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये येत असताना आपण बघत आहोत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता, थोडा फ्रंटलेग पुढे सरसवला होता, परंतु चेंडूची लाईन अर्थात दिशा तिकडे योग्य रीतीने जज करता आली नव्हती बॅटरला. समोरच्या दिशेने लॉफ्टेड
आणि क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते, थोडं अंतर त्याच्या वतीने कव्हर केलं गेलं आणि साइड ऑन पोझिशन मध्ये हा झेल टिपला, त्यामुळे तो अधिक आकर्षक ठरला. फलंदाज बाद. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतो, क्षेत्ररक्षक यानंतर आपण बघूयात थोडे साइड ऑन होते. बघा ज्या दिशेने धावून आले होते त्याच दिशेला चेंडू आला नव्हता, म्हणजे फ्रंट ऑन नव्हता, परंतु तरी सुद्धा आपल्या सुरक्षित हातांची जोडी इथे या क्षेत्ररक्षकाने दाखवलेली आहे आणि महत्वाचा झेल इथे टिपलेला आहे. बघा क्रिकेटच्या सामन्याचं चित्र बदलायला वेळ लागत नाही. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये नेव्हर गिव्ह अपचा ॲटिट्यूड जर ठेवला तर प्रत्येक वेळेस सामना तुमच्या बाजूने झुकेल असं नाही, परंतु बऱ्याचदा सामन्याचं चित्र बदलण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरत असता. तसंही अशक्य अशा कोणत्याच गोष्टी नसतात. शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, परिश्रम, जिद्द, चिकटे आपल्याकडे हवी आहे आणि ती दाखवावी लागेल. टिच्चून मारा करावा लागेल या सामन्यामध्ये रंजकता निर्माण करण्यासाठी रोहनला. रोहन पांढरेचा हा चेंडू फटका चेक केलेला आहे, फटका फसलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये प्लेस केला जातो, त्याचमुळे फलंदाज इथे वाचलेत. डीप एक्स्ट्रा कव्हर जवळ जात असताना चेंडू आडून फेकी झाली. यावेळेस अतिरिक्त धावा अत्यंत बोचऱ्या ठरतील, जिवारी लागतील गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या, कारण त्यांच्यासाठी आता मार्जिन फार कमी राहिलेलं आहे. धावफलक पुढे गेलं, एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या 35 आणि 4 धावांची गरज आहे. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. आल्यानी संघ 6 स्टार आल्यानी विजयाच्या उंबरठ्यावर पाहायचंय. हा विजय किती लवकर त्यांच्या वतीने इथे प्रस्थापित केला जाईल. आजचा दिवस या स्पर्धेतील आपण बघतो आहोत 4था दिवस आहे. चांगलं गुणात्मक क्रिकेट कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या वतीने आपण पाहिलेलं आहे. दिशा दिलेली आहे यावेळेस या चेंडूला. इझिली डन बाय बॅटर. अत्यंत आरामशीररित्या खेळत आहेत, कोणतीही हडबड मैदानाच्या आतमध्ये, कोणतीही खळबळ नाही. फलंदाजांना आता समजलेलं आहे की मोठ्या फटक्यांची तशी आपल्याला गरज नाही, त्यामुळे एकेरी दुहेरी धावा इथे मिळवत आहेत फलंदाज. फुलटॉस चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्लॉकचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने केला होता. चेंडू फळीचा संपर्क आला नव्हता. पाहायचंय उर्वरित एक चेंडू अत्यंत महत्वाचा राहील. शेवटच्या षटकामध्ये जर हा डाव घेऊन गेले गोलंदाज तर ती त्यांची कामगिरी चांगली असेल असं आपण म्हणूया, परंतु हे फलंदाजाला मान्य नाही. आणखी एक स्लॉकचा फटका फलंदाज दाखवतोय. बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला आणि फेकून दिलं. यावेळेस काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या वरून पंचांचे दोन्ही हात आबाळाकडे हा षटकार आणि हा सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसरा जिंकण्यामध्ये यश मिळते. यावेळेस फलंदाजी करणारा संघ अर्थात 6 स्टार अल्यानीला जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. फलंदाजीच्या मिशनचा जर विचार केला तर 11 धावा आपण पाहिल्या फलंदाज जयेश खापरेच्या. त्याचबरोबर नाबाद राहत असताना नितीन निमसेने 10 चेंडूंमध्ये 21 धावा जोडल्या आणि त्याचमुळे 2 फलंदाजांची जवळ आपण पाहिली 32 धावांची पार्टनरशिप झाली. 39 धावा तिसऱ्या षटकामध्ये कंप्लीट करत असताना हा सामना 6 स्टार आल्याने जिंकतायत. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. मॅन ऑफ द मॅच नितीन, की ज्याने फलंदाजी करताना धावा जोडलेल्या आहेत त्या म्हणजेच 21 आणि गोलंदाजी करताना एक फलंदाज बाद केला. आपण मॅच समरी बघूया. दिगंबरच्या 15 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या. 5 चेंडूचा सामना करत असताना 8 मध्ये 10 बनवल्या शाहरुखने, 5 मध्ये 8 बनवल्या हरेशने आणि गोलंदाजी त्या सत्रामध्ये नितीनची चांगली झाली होती, की ज्याने 4 धावा खर्च करत असताना एक फलंदाजाला बाद केलं. सलाम 7 धावा खर्च केल्या, एक फलंदाज बाद. हर्षलनेही एक फलंदाज बाद केला. दुसऱ्या सत्रामध्ये 39 बनवायच्या होत्या, नितीनने त्यातील 21 बनवल्या आणि जयेशने 11 बनवल्या. 9 धावा सलामच्या बॅटमधून आणि याचमुळे